ठाकरे बंधू एकत्र येण्याआधी राज ठाकरेंची राजकीय कवायत आता सुरू आहे अशी माहिती मिळते। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या मनातील भावना जाणून घेणार आहेत। इगतपुरीमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये उद्यापासून 16 जुलैपर्यंत मनसेचं शिबिर होत आहे। शिबिरामध्ये जवळपास 125 पदाधिकारी सहभागी होणार आहेत। शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याआधी राज ठाकरेंनी असाच संवाद साधलेला होता। पक्षातील समर्थक आणि भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं घेतलेलं शिबिर महाबळेश्वरमध्ये राज ठाकरेंनी जाणून घेतल्या होत्या समर्थकांच्या भावना। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। दिनेश, बघा, नुकत्याच पार पडलेल्या मराठी विजयोत्सवानंतर शिवसेना, युबीटी आणि मनसे पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या असताना आणि ठाकरे बंधू एकत्रीकरणाआधी राज ठाकरेंनी कवायत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। पदाधिकाऱ्यांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी राज ठाकरेंनी 14 ते 16 जुलै असं 3 दिवसीय पदाधिकारी शिबिर इगतपुरी येथे आयोजित केलं आहे आणि या शिबिरात राज ठाकरे मोकळ्या वातावरणात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यांच्या मनातील भावना जाणून घेणार आहेत। या शिबिराला यासाठी महत्व आहे कारण शिवसेनेला जय महाराष्ट्र करताना म्हणजे राज ठाकरे यांनी शिवसेनेतील त्यांचे समर्थक आणि भारतीय विद्यार्थी सेनेतील त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं असंच एक एकत्रित शिबिर महाबळेश्वर येथे आयोजित केलं होतं आणि अगदी मोकळ्या वातावरणात त्यांनी आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेला सोडलं होतं। त्यामुळे आता ठाकरे बंधू राज ठाकरेंनी अशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांशी मोकळ्या वातावरणात संवाद साधणं या दृष्टीने महत्वाचं आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे बंधू एकत्रीकरणावर राज ठाकरे या शिबिरानंतर काही अंतिम निर्णयावर येतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जवळपास 125 पदाधिकारी या शिबिरात सहभागी होणार आहेत आणि उद्यापासून 16 जुलैपर्यंत हे 3 दिवसीय शिबिर इगतपुरी इथे पार पडतंय। धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।